4 3 2 1 लेट्स प्ले. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा पहिला बॉल. पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न इथे केला आणि मनसुबे उधळून लावले. पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. बॅटिंग मध्ये यश काळे आणि अतुल गोगावले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. शुभम घोरपडे ओव्हर नंबर 1 मध्ये आले आणि या प्रीमियर लीगचा पहिला बॉल त्यांनी टाकलेला आहे. शुभम घोरपडे चोरगेवाडी गावाच्या वतीने पहिला बॉल टाकण्यात आलेला आहे. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. शुभम घोरपडे यांचा बॉल आलाय तो डॉट. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एका बाजूला टॉस जिंकला सह्याद्री सुपरस्टार या टीमने आणि टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा जो काही निर्णय घेतला ना त्या निर्णयावर त्या संघ खरा उतरला आतापर्यंत. एका बाजूला यश काळे यांच्याकडे अबिलिटी आहे, आक्रमकता आहे, चांगली बॅटिंग पॉवर प्ले मध्ये करावी लागेल. पॉवर प्ले एका ओव्हरचा आहे आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरचे आतापर्यंत 2 बॉल झालेले आहेत. बॉल क्रमांक 3 सरळ बॅटनेस तो खेळला आहे. एका बाजूला मिड ऑफला खेळाडू होते आणि या बॉलच्या पाठीमागे आणखीन एका धावेचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. तिसरीचाही प्रयत्न इथे केलेला आहे. तब्बल 3 धावा आणि स्कोर बोर्डचा इथे झाला श्री गणेशा. बॅटिंग करताना टीम वेदांत स्पोर्ट्सच्या टीमने बनवल्या धावा 3. बिनगडी बाद. पॉवर प्ले प्रगती पथावरती आहे. शुभम घोरपडे एका बाजूला गोलंदाजी करतात ओव्हर नंबर 1 मध्ये. चांगली गोलंदाजी. वेदांत स्पोर्ट्स हा संघ आपण पाहिला तर दिलीप दत्त भगत, नवनाथजी बादापुरे, विठ्ठल आहिरे यांच्या मालकीचा आहे. चॉईस खेळाडू यश काळे आणि आयकॉन अतुल गोगावले तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती बॉलवर तयार. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल आणि इथे पंच सांगतात की लेग बायची धाब आहे. ती स्कोर बोर्ड मध्ये आपण जोडूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. सुरुवात जर आपण पाहिली ना तर थोडीशी डगमग झालेली आहे बॅटिंग करताना वेदांत स्पोर्ट्सच्या टीमची. कारण या टीमने आतापर्यंत आक्रमण केलं नाही. यश काळे यांच्याकडे ती प्रतिभा आहे, परंतु एका बाजूला आता बॅटिंग मध्ये अतुल गोगावले कशा प्रकारचा खेळ करतील हेही पाहावं लागेल. त्यांनी एक बॉल फेस केलेला आहे आणि ती धाव लेग बायची आहे. षटकातला आता हा 5वा बॉल. युनिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. यावेळेला पॉवर प्लेचा समाचार घेणारा फटका खेळलाय. बॉल लॉंग ऑफला सीमारेषेच्या पलीकडे. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा पहिला चौकार यश काळे यांच्या बॅटमधून. सारखलचा यश काळे ठोकतोय. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये पहिला चौकार. हा पहिला चौकार आला या स्पर्धेतला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. ब्रॅन्डन मॅकलम हे IPL चे पहिले बॅट्समन होते ज्यांनी चौकार मारला होता 2008 साली. बॉलर तयार. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांनाही बीट करून आता बॉल डीपला येईल. या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील तर सिंगल धाव प्राप्त होते आणि षटक क्रमांक 1 म्हणजे पॉवर प्ले प्रगती पथावरती आहे आणि पॉवर प्लेच्या एका षटकाचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना वेदांत स्पोर्ट्सच्या टीमने बनवल्या धावा 9. 0 गडी बाद. चला थोडीशी तुम्हाला घाई करावी लागेल कारण आपल्याकडे सामने जास्त आहे त्यामुळे तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. पॉवर प्ले संपलेला आहे. आता खुलं क्षेत्ररक्षण लावा ही विनंती आहे. जर खेळाडूंना ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा आहे तर तुम्हाला 5व्या बॉलवरती ओव्हरच्या तुमच्या संघाला ते संकेत द्यावे लागतील आणि त्यानंतरच अतिरिक्त खेळाडू पाणी ओव्हर संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल जर तुम्हाला अति आवश्यक वाटतंय तर. चला वेळेची आपण नोंद घेतलेली आहे. बॅटिंग टीम याची आपण नोंद घ्या. फिल्डिंग टीम याची आपण नोंद घ्या. ओव्हर नंबर आता 2 साठी कासानी गावचे हर्ष बादापुरे ओव्हर नंबर 2 साठी येतात. चला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण लगेचच बदला. एका षटकासाठी तुमच्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये हाताळायचे आहे. त्याची आपण नोंद घ्या. जर आपण असं केलं नाही तर तुम्हाला एक खेळाडू हा 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यानंतरची मॅच आहे 80 का 11 आणि त्यांच्या विरुद्ध युनिक फायटर्स. आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. त्याचबरोबर ओम साई 11चे ओमकार दादा साळुंके यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. संघ मालक आहेत आणि क्रिकेट स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभतं जे सायळी गावचे आहेत, माफ करा सावली गावचे आहेत, त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण करूया या ठिकाणी स्वागत. हर्ष बादापुरे आले ओव्हर नंबर 2 साठी. बॅटिंग मध्ये यश काळे सारकळ गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि वाघजाई सारकळ या टीम कडून खेळतात. हर्ष बादापुरे कासानीचे ऑलराऊंडर. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल चांगलाच टाकलाय आणि इथे
त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आपण शब्द सुमनांनी सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 च्या वतीने आपण स्वागत करूया, ज्यांच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य लाभतं. लोकप्रिय नगरसेवक, स्थायी समिती पाणी पुरवठा व मल निसरण समिती सदस्य, नवी मुंबई महानगरपालिका सन्माननीय संदीप दादा म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण या ठिकाणी करूया शब्द सुमनांनी सहर्ष सहर्ष स्वागत. दादाच्या आई नावानं कोणा पुढं न चुकला कधी आहे दादाचं मोठं मन. दोस्ती यारीत बाजीगर संदीप दादा लई दिलदार. दोस्ती यारीत बाजीगर संदीप दादा लई दिलदार. त्याचबरोबर माऊली एंटरप्राइजेसचे नवनाथ दादा या ठिकाणी आहेत, त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. दादांच्या सोबत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आपण शब्दसुमने स्वागत करूया. वाई तालुक्यातील जांभळी गावचे आहेत. एका बाजूला हा स्विच हिटचा फटका, बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. स्विच हिटचा फटका हा परवलीचा झालेला आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना अतुल गोगावले यांच्या बॅटमध्ये आलेला आहे. मुख्य व्यासपीठावर ज्यांना तुम्ही पाहत आहात ना, नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती पाणी पुरवठा आणि मल निसारण समिती सदस्य, नवी मुंबई महानगरपालिका सन्माननीय संदीप दादा म्हात्रे यांना तुम्ही पाहत आहात. समोरच्या बाजूला बॉल पाठवलाय साइड स्क्रीनच्या वरतून अतुल गोगावले यांच्या बॅट मधून आलेला हा मोठा टोला आणि सुरू झाला अतुल गोगावले यांच्या बॅटचा बोलबाला. बॉल सीमारेषा पार, षटकार. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 तुम्ही पाहत आहात. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई. फुलांसाठी प्रसिद्ध असणारं काच पठार, व्हॅली ऑफ फ्लावर ज्याला आपण म्हणतो ना, ते काच पठार जगविख्यात आहे. आणि त्याच पठारावरती असणारी ही मुलं, असणारी गावं, सातारा तालुक्यामध्ये असणारी ही गावं आणि या गावांमध्ये सुरू झालेला आहे आता सातारा ग्रामीण प्रीमियर लीग रणसंग्राम. बॉलर तयार, गुडगा टेकवला, बॉल ऑन साइडला खेचला. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक, ताळमेळ चुकलाय. बॉल एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. वेदांत स्पोर्ट्सला 4 चौकार. असं का करायलीस ग? थँक्यू. त्याचबरोबर ओम साई इंडस्ट्रीजचे आणि ओम साई 11चे संघ मालक ओमकार दादा साळुंके जे सावली गावचे आहेत, ज्यांच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धेंना हे विशेष सहकार्य दिलं जातं, त्यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांना विनंती आहे की या एक युवा उद्योजक आणि त्यांचं आपण स्वागत करूया. ओमकार दादा साळुंके यांचं आगमन होत आहे, त्यांचं स्वागत करूया. धावसंख्या 24, 0 गडी बाद. टॅप केलाय आणि बॅक टू द बॉलर आकाश बादापुरे ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत सह्याद्री सुपरस्टार या टीम कडून. चला टॉस साठी रिपोर्टिंग करावी लागेल. अंशिका 11 त्यांच्या विरुद्ध युनिक फायटर्स यानंतर आपली मॅच आहे. पहा ओव्हर नंबर 3 मध्ये तुम्हाला यासाठी यावं लागेल की कॅप्टन्सला ब्लेझर दिले जातील आणि ते तुम्हाला परिधान करावे लागतील. त्यामुळे ओव्हर नंबर 3 मध्ये तुम्हाला रिपोर्टिंग करावी लागेल. 3च्या समाप्तीनंतर समोर खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, लांबी पडली कमी. धक्का क्रमांक पहिला टीम वेदांत स्पोर्ट्स या टीमला.
थँक्यू. एका बाजूला आता धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे टीम मैदान स्पोर्ट्सच्या टीमला आणि आकाश बादापुरे आले आणि संघाला पहिलं यश या ठिकाणी प्राप्त करून दिलेलं आहे. आज यश काळे 13 धावा बनवून आउट होऊन माघारी गेलेले आहेत. एका बाजूला अतुल गोगावले 3 बॉलच्या पाठीमागे 10 वरती बॅटिंग करतायत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कोण आलेला आहे क्रमांक 3 वरती अजय केरेकर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ॲट नंबर 3 बॅटिंग करू शकतात, चांगली क्षमता त्यांच्याकडे आहे. परंतु एका बाजूला आकाश बादापुरे एक युवा खेळाडू आहेत, दमदार मारा करतायत. एक पाय पुढे काढला, बॅटची कडा, बॉल पाठीमागच्या बाजूला आणि या बॉलच्या पाठीमागे इथे तब्बल 2 धावा प्राप्त होत आहेत. दोन्ही कॅप्टन्स रिपोर्टिंग करा, तुम्हाला ब्लेझर या ठिकाणी दिले जातील. त्याचबरोबर वीर मराठा वॉरियर्स बोर्णे या टीमचे संघमालक सुशांत दादा कदम यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचंही शब्द सुमनाने आपण करूया. सहर्ष स्वागत, ज्यांचा संघ अनेक प्रीमियर लीग मध्ये सहभागी होतो. आणि काय बॉल टाकलाय, भन्नाट वेग घेतोय यष्ट्यांचा वेध, फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाची. थँक्यू. अजय केरेकर 2च धाबा बनवून माघारी गेले, 2 बॉल फेस केले. मोठा खेळ असताना करता आला नाही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. आज मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, एक डॅशिंग नगरसेवक या कोपरखेरणे नगरीतली नगरीमधील स्थायी समिती आणि पाणी पुरवठा व मल निसारण समिती नवी मुंबई महानगरपालिकेचे सदस्य संदीप दादा म्हात्रे आज मुख्य व्यासपीठावरती आहेत. माऊली इंटरप्राइजेसचे नवनाथ दादा चिकणे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांच्या सोबत आल्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया आणि पुन्हा एकदा बोलूया आणि पाहूया या मॅचची रंगत. चला, इथून पुढे टॉससाठी रिपोर्टिंग करावी लागेल. षटकातला शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 3चा आणि सागर जांभळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत, जे जांभळमुरे गावचे आहेत. आक्रमक फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चला थोडीशी घाई करा. धावसंख्या आहे 26, 2 गडी बाद. 26 लॉस ऑफ 2 विकेट. 26 धावा 2 गडी बाद. सागर जांभळे मैदानाच्या आतमध्ये ॲट नंबर 4. फटकादार डीप कव्हरला खेळलेला आहे, पंच केला, शरीरापासून दूर असणाऱ्या बॉलवरती केलेला प्रहार आणि त्या बॉलच्या पाठीमागे कलेक्शन नव्हतं यष्टी रक्षकाकडे आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे धावा मिळाल्या. 2-3 षटकांचा खेळ संपलेला आहे. मैदान स्पोर्ट्सने बॅटिंग करताना धावा बनवलेल्या तब्बल 28, 2 गडी बाद. यानंतर टॉस केला जाईल आणि त्यासाठी दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आहे अंशिका 11 आणि त्यांच्या विरुद्ध युनिक फायटर्स अशी होणारी मॅच आणि या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 4 साठी टीम सह्याद्री सुपरस्टार या टीम कडून आता कुणाला बोलवलेलं आहे पाहावं लागेल. शशिकांत भगत ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतात. एका बाजूला अतुल गोगावले आज बॅटिंग करणार, 3 बॉल या खेळाडूने फेस केलेले आहेत, 10 वरती बॅटिंग करतायत. शशिकांत भगत ऑलराऊंडर खेळाडू आहेत, जे घाटवण गावचे आहेत, गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. एका बाजूला पिसानी गावचा सिक्सर किंग अतुल गोगावले बॅटिंग मध्ये सज्ज होतील स्ट्रायकर एंडला. एका बाजूला घाटवण गावचे ऑलराऊंडर खेळाडू शशिकांत भगत गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात होईल. अंतिम षटक आहे. चला थोडंसं आपण खेळात स्पीडअप देऊया आणि अंतिम षटकाकडे आपण वळूया. सातारा ग्रामीण प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व. ओव्हर नंबर 4 पहिला बॉल. बॅटची कडा बॉलने घेतली आहे. फ्लाय स्लिपला खेळाडू होते, त्यांना गुंगारा देत बॉल निघाला थर्ड बॅनला. बॉल सीमारेषा पार होईल फरार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. ओव्हर नंबर 4च्या पहिल्या बॉलवरती आलाय.
बॉलर तयार. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला इथे मनसबे उधळून लावलेले आहेत. बॉल आलाय तो डॉट. अंतिम षटक म्हटलं की तुम्हाला मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागतं आणि तोच प्रयत्न इथे अतुल गोगावले यांनी केला, परंतु त्यांचे मनसुबे आहेत ना ते घाटवांचे शशिकांत भगत यांनी उधळून लावलेले आहेत. आणि पहा इथे बॉल रक्षकाच्या हातामधून निसटलेला आहे, म्हणजे बालंबाल बचावले अतुल गोगावले. घाटाय देवीसाठी प्रसिद्ध असणारं कास पठारावरचं गाव म्हणजे घाटवण आणि आपल्या सर्वांना माहिती आहे घाटवणची यात्रा. गुडघा टेकवला, समोरच्या बाजूला खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहेत. लॉंगॉनचे आलेत, बॉलची फेकी होईल आणि इथे पहा फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. धक्का क्रमांक 3 वेदांत स्पोर्ट्सच्या टीमला. एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये आणखीन एका विकेटचं पतन झालेलं आहे. एका बाजूला सागर जांभळे आता उठून माघारी येतील आणि दुसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांच्या विकेटचं पतन होतंय. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये आता अतुल गोगावले हे स्ट्राईक करतील. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. यावेळेला ऑन साइडला गरकन भिरकावून दिलाय. मिळाला मोका आणि दिला या बॉलवरती अतुल गोगावले आणि ठोका. बॉल सीमारेषा पार. आता इथून पुढे शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला वेदांत स्पोर्ट्स 39 वरती 3 अशी स्थिती आहे. अतुल गोगावले 21 वरती बॅटिंग करतायत. चांगला खेळ केलाय, दुडगुस घातलाय खेळाडूने. हो हो, टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल आहे. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा, सज्ज रहा. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. शेवटचा बॉल आता शेष आहे. वेदांत स्पोर्ट्स विरुद्ध सह्याद्री सुपरस्टार हा सामना तुम्ही पाहत आहात. शेवटचा बॉल 39 धावा 3 गडी बाद अशा प्रकारची स्थिती आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्याला खोदून काढलेला आहे. लॉंगॉनला खेळाडू आहेत, दुसरीचा प्रयत्न चालवलेला आहे. 2 धावा बॉलच्या पाठीमागे इथे पूर्ण होतील. 2 धावा इथे पूर्ण होतात. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलेला आहे. 41 धावा वेदांत स्पोर्ट्स टीमने बनवलेल्या आहेत. आता 42 धावांचं लक्ष आहे टीम सह्याद्री सुपरस्टार या टीम समोर. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आकडेतज्ञ आमचे गुरुवर निलेजी मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. इथून पुढे आपण मॅच क्रमांक 2चा टॉसकडे वळणार आहोत. टॉस केला जाईल 2 टीमच्या दरम्यान. एका बाजूला अंशिका 11 त्यांच्या विरुद्ध युनिक फायटर्स या 2 टीमच्या दरम्यान टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी आमंत्रित करूया स्थायी समिती पाणी पुरवठा व मलिनीकरण समिती सदस्य नवी मुंबई महानगरपालिका आदरणीय श्री संदीपदादा म्हात्रे साहेब, नगरसेवक युवकांचे प्रेरणास्थान यांना मी विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत. त्याचबरोबर वाई परिसरातील माऊली इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आदरणीय श्री नवनाथदादा चिकणे साहेब यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2चा टॉस करणार आहोत. एका बाजूला अंशिका 11 त्यांच्या विरुद्ध युनिक फायटर्स या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया. गरीब असो की श्रीमंत नाही करी भेदभाव, म्हणून नवी मुंबईत गाजतंय त्याचं नाव. गरीब असो की श्रीमंत नाही करी भेदभाव, म्हणून नवी मुंबईत गाजतंय त्याचं
गतवर्षी ज्या संघाने द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला होता असा अंशिका 11 संघ त्यांच्या विरुद्ध युनिक फायटर्स या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया. येस, हेड असा कॉल केला होता अंशिका 11ने, परंतु टेल आलेला आहे. टॉस जिंकलाय युनिक फायटर्स या टीमने, टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहात. समोर संघ जर पाहिलं तर गतवर्षी ज्याने रनरअप संघ म्हणून जिंकून आला होता पर्व क्रमांक 1 मध्ये, त्या संघाविरुद्ध खेळायचे असेल. काय रणनीती असेल? नक्कीच गेल्या वर्षी त्यांनी रनरअप राहिलेत, यावर्षी त्यांचे मनसुबे फायनल मारायचे असेल, पण आमचा पण संघ तेवढ्याच ताकदीचा आहे. आणि आमच्या टीममध्ये एक महत्त्वाची बाबमध्ये कमीत कमी 5 ते 6 खेळाडू ऑलराऊंडर आहेत, त्यामुळे नक्कीच आम्हाला त्याचा फायदा होणार आहे. अगदी बरोबर. अंशिका 11 गतवर्षी रनरअप राहिला होता, यावेळेला काय इरादा असेल? डेफिनेटली गेल्या वेळेस आम्ही रनरअप होतो, यावर्षी विनर बनायचं प्लॅनिंग, त्यासाठी आमचं स्ट्रॉंग कॉम्बिनेशन आणि आम्ही आमचं 100% देऊ. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आपण दादांशी चर्चा करूया. दादा, खरं तर कास पठार फुलांसाठी जगप्रसिद्ध असलेलं हे कास पठार आणि त्या कास पठार विभागातील सर्वच मुलं आज नवी मुंबई शहरामध्ये सातारा ग्रामीण प्रीमियर लीग खेळत आहे. कशा प्रकारच्या आपल्या भावना आहेत आणि खेळाडूंना शुभेच्छा देखील द्यायच्या आहेत? सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं. खरं तर मी येतानाच बघितलं की इतक्या छानपणे मैदानाचं सुशोभीकरण आपण केलं आहे, इतकी जय्यत तयारी केली. या स्पर्धेला शुभेच्छा देताना एवढंच बोलेल की ही कास पठार पुरती मर्यादित स्पर्धा नाही आहे किंवा त्या तिथल्या भागातल्या खेळाडूंपुरती ही स्पर्धा नाही आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी एक उल्लेखनीय ही बाब आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये आपण चांगल्याच खेळाडूंना, चांगल्या संघ मालकांना आणि विशेषतः आपल्या सर्व चांगल्याच लोकांना सोबत घेऊन ही स्पर्धा आपण नियोजित केले. ही या स्पर्धेला माझ्या शुभेच्छा आहेत. कारण मी बघतो आहे की ह्या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ महाराज साहेब आहेत, राजूभाई आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण हे नियोजित केलं आहे. खरं तर मैदानाचा थोडासा अभाव आहे, कारण आउटसाईडला मैदान आहे. आपल्याकडे कोपरखिरणे साईडला किंवा घनसोली वगैरे साईडला ही स्पर्धा व्हायला पाहिजे. नक्कीच पुढच्या वर्षी आपण याच्यासाठी प्रयत्न करू आणि आपल्या इथल्या चांगल्या खेळाडूंना तिथे न्याय देण्याचा आणि चांगला खेळ बघण्याचा आपल्याला तिथे एक चांगली संधी उपलब्ध होईल असं काहीतरी नियोजन करू. खूप छान स्पर्धा आहे. स्पर्धेला माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या सर्वांच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. अगदी लाख मोलाचं वाक्य बोललात की कारण आमची सर्व खेळाडूंची इच्छा आहे की कोपर खैराने भूमिपुत्र या मैदानावरती खेळण्याची इच्छा आहे आणि आपल्या प्रयत्नाने ती पुढील वर्षी इच्छा पूर्ण होईल अशीच अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्समध्ये जाऊया, ऐकूया निलेशजी मर्ढेकर सर यांचा आवाज. थँक्यू.
केरेकर ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. बॅटिंग मध्ये हर्ष बादापुरे आणि चिक त्याचबरोबर कासानी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री रविदादा बादापुरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम दादा, थँक्यू. आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत करत आहोत. आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये अजय केरेकर यांचा हा बॉल डॉट आलेला आहे. धाव आता मिळायला तयार नाहीये. बॅटिंग करताना 42 धावांचं टार्गेट आहे आणि त्याचं प्रत्युत्तर देताना अवघ्या सह्याद्री सुपरस्टारने 6 बनवलेले आहेत. हर्ष बादापुरे तयार, ऑलराऊंडर खेळाडू. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केलेली आहे, परंतु इथे बॉल आलाय तो डॉट. धाव आता मिळणार नाहीये बॉलच्या पाठीमागे. निर्धाव बॉलची इथे सांगता होतीये. एका बाजूला 3 बॉलचा खेळ संपलेला. अजय केरेकर यांनी अशी काही गोलंदाजी केली ना की एकही धाव त्यांनी आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. कमालीचं षटक. धाव संख्या 6. बॉलर तयार अजय केरेकर. ऑन साइडला लांबी कमी पडली. खेळाडू बॉलच्या खाली झेल निसटलेला आहे. कॅच किती महत्वाची होती. हर्ष बादापुरे यांचा हा झेल होता. फटका फसला होता. मिड विकेटला खेळाडू होते, बॉलच्या खाली आले, परंतु हा झेल पकडता आलेला नाहीये. जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देतीये. माणसाला टेची पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते आणि त्या हा झेल निसटलेला. या कॅचेस मला पकडाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस, या चुका टाळाव्या लागतील. बॉलर तयार. ऑन साइडला या बॉलवरती केला प्रहार. क्षेत्ररक्षक पुन्हा बॉलच्या खाली आले. आता कोणती चुकी केली नाहीये. पकडले कॅच. धक्का क्रमांक 1 टीम सह्याद्री सुपरस्टार या टीमला. बंधू देवाचं नाव घेऊन निघतो कामधंद्याला. एकवीरा आई तू सदा सुखी ठेव संदीप दादाला. आता एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये याच टीमचे संघ मालकाच्या भूमिकेमध्ये असणारे आता खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. सह्याद्री सुपरस्टारचे राम देवरे कातवडी बुद्रुकचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत आणि ती क्षमता त्यांच्याकडे आहे, आक्रमकता आहे. चांगली बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये राम देवरे यांना करावी लागेल, कारण संघ मोठ्या विवंचनेमध्ये अडकलेला आहे. कारण धावा येत नाही. 13 बॉल 35 ची गरज आहे आणि अडचणीच्या पेचामध्ये संघ अडकलेला. आणि त्याच वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये एंट्री होतीये राम देवरे यांची. संघाला अडचणीच्या पेचामधून बाहेर काढतील का अजय केरेकर. तयार. षटकातला शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती केलाय प्रहार. बॉल आकाशाला गबसनी घालतोय, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. रामदेवरे मैदानाच्या आतमध्ये गेले, रामदेवरे मैदानाच्या बाहेर आले. 12 बॉल 35 धावांची गरज. टेन्शन वाली मात्रा. ऐकू एक छोटस मधुर संगीत. ठेव संदीप दादाला. संदीप दादांच्या पाठीशी हात हाई गणेश नाईक साहेबांचा. संदीप दादांच्या पाठीशी हात हाई गणेश नाईक साहेबांचा. संदीप म्हात्रे समाजसेवक जीवलग जीवाचा. एका बाजूला आता 12 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 35 धावा. रामदेवरे माघारी आले. ही एक मोठी विकेट होती या मॅचची. रामदेवरे अनेक वेळा संकट मोचक म्हणून या टीमसाठी अनेक क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये उभे राहिले होते, परंतु माघारी येत आहेत जड पावलांनी. निराश असतील, कारण पर्यायी नव्हता. कारण 13 बॉल 35 ची गरज असताना मोठ्या फटक्याची आवश्यकता होती आणि तोच ते खेळायला गेले आणि लांबी कमी पडली. आता 12 बॉल 35. एक मोठी उमेद मैदानाच्या आतमध्ये कोण आहे ना, तर ते नाव आहे हर्ष बादापुरे, जो कासानी गावचा खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे. ही एक मोठी उमेद आहे या मॅचची आणि सह्याद्री सुपरस्टार या टीमसाठी हर्ष बादापुरे यांना चांगला खेळ करावा लागेल. ओव्हर नंबर 3 साठी कुणाचा पर्याय निवडलेला आहे. गाव आहे अटाळी विठ्ठल आहिरे. अनेक वर्ष गोलंदाजी करतायत, तो अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ओव्हर नंबर 3 साठी वेदांत स्पोर्ट्स या टीम साठी आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात. पहिला बॉल.
प्रहार केलाय, बॉल हवेत हलका हवेत उभा राहिलेला आहे. ओ अंदाज चुकला आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पार. प्रयत्न एफर्ट चांगले होते परंतु योग्य अंदाज बांधू शकले नाही. धावा मिळतात 4. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. हर्ष बादापूर यांनी आक्रमण केलेलं आहे. याच प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. हो टप्पा पडल्यानंतर उचलणारा बॉल इथे आलेला आहे तो डॉट. धाव आता मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. एका बाजूला 10 बॉल 31 धावेंची गरज आहे. घायल तो यार परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज अडचणी आहेत. या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. स्विच हिटचा फटका सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत हर्ष बादापुरे, कासानी आहे त्यांचं गाव. बॉल सीमारेषा पार चौका. सध्याच्या घडीला हा ट्रेंडिंगचा असणारा एक फटका आणि त्याच प्रकारचं संगीत आपण ऐकलं. हर्ष बादापूर यांच्या बॅटमधून आला हा स्विच हिटचा फटका. बॉल सीमारेषा ओलांडली. आता 9 बॉल आणि विजयासाठी 9 बॉल 27 ची गरज आहे. हर्ष बादापुरे 12 वरती बॅटिंग करतायत आणि हर्ष बादापुरे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. आता सह्याद्री सुपरस्टार हा संघ म्हणत असेल की हर्ष बादापुरे मार रहा है आणि हो आज त्याच प्रकारचा खेळ करावा लागेल. विठ्ठल आहेरे 3 बॉल टाकलेले आहेत आणि 8 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. पुन्हा तयार होतील आणि त्यांच्या व्यवसायाच्या नावाने खेळणारा हा संघ आहे आणि त्याच व्यवसायाचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आहेत विठ्ठल आहेरे, ज्यांना तुम्ही खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहत आहात. बॉल क्रमांक 4 राईट आर्म राऊंड द विकेट. बॅटची कडा घेणारा बॉल आहे. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू सिंगल मिळेल. या बॉलच्या पाठीमागे सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे. आता 8 बॉल 26 धावेंच्या मॅच मध्ये गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढलेला आहे 19.50 धावा प्रति ओव्हरच्या पाठीमागे. टार्गेट आहे 42 आणि खास करून कौतुक करावं लागेल युनिक लाईव्ह या वाहिनीचं, ज्यांनी कॉमेंटेटरसाठी स्क्रीन दिलेली आहे आणि प्रखरतेने या गोष्टी आवर्जून त्याचा उल्लेख करावा लागेल कारण कॉमेंट्री करण्यासाठी या गोष्टी सोप्या होतात आणि आपल्या जिल्ह्यातली असलेली वाहिनी आहे. कृष्णा देवरे सरांच्या आणि त्यांचे संपूर्ण सहकार्यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष 1 गाव 11च्या क्रिकेट स्पर्धा, अनेक लीग स्पर्धा गावाला मुंबईला कव्हर करणारा चॅनल आहे युनिक लाईव्हला. जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. चेक. त्याचबरोबर फ्रेंड्स एनए वॉरियर्स या टीमचे संघ मालक आदरणीय श्री अमोल दादा तरडे साहेब यांना विनंती करीन आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे श्री सिद्धिविनायक ज्वेलरचे सर्वेसर्वा आदरणीय श्री प्रवीण दादा घाग यांना विनंती करेन आपणही मुख्य व्यासपीठावरती यावा आणि स्थानपन्न व्हावा. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. इथे फटका बसला होता परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही. धावा निश्चित काही या बॉलच्या पाठीमागे मिळतील. तब्बल या बॉलच्या पाठीमागे 2 धावा धावून काढलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. 6 बॉल 22 धावांचा थरार. चला पाणी पाहिजे तर लगेच जावा मैदानाच्या आतमध्ये. षटक संपलेलं आहे याची आपण नोंद घ्या. नसेल हवं तर आपण थांबा. एका बाजूला 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 बॉल 22 चा थरार या मॅच मध्ये बाकी आहे. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आयोजन समितीने घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ तुम्हाला पाहायला मिळतंय. युनिक लाईव्हचं एक चांगलं प्रसारण तुम्हाला पाहायला मिळतं आणि याच्या प्रकारचं टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतंय. 6 बॉल 22 ची गरज आहे आणि प्रखरतेने ही गोष्ट दाखवलेली आहे. टीम मीटिंग होते 2 बॅट्समन मध्ये. इथून पुढचं धोरण कशा प्रकारे असेल 6 बॉल 22 हे तुम्हाला दृश्य या मैदानाचं दाखवण्यात येत आहे युनिक लाईव्हच्या माध्यमातून. 6 बॉल 22 ची गरज आहे. एका बाजूला बॉलिंग टीमची टीम मीटिंग आहे, बॅटिंग टीमची टीम मीटिंग आहे. जलपानासाठी खेळ थांबलेला आहे. आता 6 बॉल 22 धावांची गरज आहे. हर्ष बादापुरे मैदानाच्या आतमध्ये, अमोल देवरे आता ही मोठी उमेद मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि या जोडीला बॅटिंग करावी लागेल. 6 बॉल 22 ची गरज. त्याचबरोबर शेवटेज 11 या टीमचे संघ मालक आणि खरं तर संघ मालक असताना मात्र ज्याने कास पठार विभागामध्ये पहिला बायकरचा मान मिळवलाय असे अक्षयजी शेडगे यांनाही विनंती करेन
आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. शिवतेज 11 टीमचे संघ मालक अक्षय शेडगे यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. 20 धावा धावफलकावरती आलेले आहेत. लीग स्टेज म्हटलं की तुम्हाला सर्वाधिक सामने जिंकावे लागतात आणि हा उद्घाटनीय पहिला सामना कोण जिंकणार. ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात. बॉलिंग अटॅक मध्ये योगेश शेडगे अंतिम षटक आपल्या नावी घेऊन येतात. सेकंड एंडला हर्ष बादापुरे गाव कासानी. प्रहार केलाय समोरच्या बाजूला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूं असा सांगणारा फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6 धावेंचा षटकार. थँक्यू हर्ष बादापुरे. मॅच जिवंत ठेवणारा षटकार मारतायत परंतु योगेश शेडगे यांनाही चांगली गोलंदाजी करावी लागेल. 5 बॉल 16 धाव्यांची गरज आहे. योगेश शेडगे यांना आपल्या गोलंदाजीमध्ये असणारी भेदकता ही प्रखरतेने आज अंमलामध्ये आणावी लागेल. फुल टॉस बॉल गॅप आहे आणि बॉल आता निघाला आई सीमारेषेच्या पलीकडे. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. बॉल सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. एका बाजूला पहा हर्ष बादापुरे यांची बॅटिंग. अतुल गोगावले यांनी जो खेळ केला ना त्या खेळाचं प्रतिउत्तर आता हर्ष बादापुरे देत आहेत. 4 बॉल 12 ची गरज आहे. योगेश शेडगे पुन्हा तयार. एक युवा खेळाडू. बॅटची कडा. बॉल निघाला आता पाठीमागच्या बाजूला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि हो इथे पहा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. खराब क्षेत्ररक्षण दुजरा मिळतोय तो 4 धावेंचा. क्रिकेटमध्ये तुमच्या कल्पनापणाला हा थारा नसतो आणि इथे पहा बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झाला होता आणि त्या बॉलच्या पाठीमागे पहा क्षेत्ररक्षक गेले होते परंतु त्यांनाही बॉलने गुंगारा दिला आणि पहा बॉल थांबवता आलेला नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे. प्रत्येक धावी मोजून मोपून तोलून खर्च करावी लागेल कारण ही वेळ धावा वाटण्याची नाहीये तर वाचवण्याची आहे. आता 3 बॉल 8 ची गरज. एका बाजूला योगेश शेडगे पुन्हा तयार. गोलंदाजी मार्ग वरतून षटक क्रमांक 4. खेळाडू आहेत. एका बाजूला पहा धाव घेणं नाकारलेलं आहे हर्ष बादापुरे यांनी. आता 2 बॉल 8 धावेंची गरज आहे. दर्द सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निकर जाता है आणि तो संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये करावा लागेल. असं म्हणतात ना की संघर्षातून नव्याचा जन्म होतो. इथे होईल का आता हेच पाहावं लागेल. 2 बॉल 8 ची गरज. योगेश शेडगे यांनी कमबॅक केलं असं म्हणायला काय हरकत नाही. मनोबल वाढवणारा बॉल या युवा खेळाडूने टाकलाय. ऑन साइडला खेळाडू बॉलच्या खाली. कॅचेस विन द मॅचेस. पकडली कॅच आणि आता हर्ष बादापुरे येत आहेत माघारी. जिथून पकडली कॅच तिथूनच रंगात आली मॅच. थँक्यू. अखेरकार हर्ष बादापुरे यांची झुंज अपुरी पडली. 27 बनवल्या. पारंबे गावच्या योगेश शेडगेचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीचे काही बॉल ज्याने महागडे टाकले ना त्याच खेळाडूने महत्वपूर्ण विकेट टिपली संघासाठी आणि आता सहयोगी खेळाडू विसरून जातील की योगेश शेडगे यांनी पहिल्या 3 बॉलवरती काय केलं. त्यापेक्षा योगेश शेडगे यांनी महत्वाची विकेट घेतली हेच पाठीराखे लक्षात ठेवतील. आता 1 बॉल 8 ची गरज आणि या बॉलवरती प्रहार केला आणि ओ व्हॉट अ कॅच. अप्रतिम लाजवाब आउटस्टँडिंग ग्लोरियस. अजय केरेकरने सीमारेषेलगत काय एफर्ट्स दाखवले. प्रेक्षकांची मन जिंकणारी कॅच. सामना जिंकलाय टीम वेदांत स्पोर्ट्सच्या टीमने. प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा आहे. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण अनाउन्स करूया.
प्लेअर ऑफ द मॅच मित्रांनो, ही प्लेअर ऑफ द मॅच अशा खेळाडूला आपण देत आहोत ना ज्याने फक्त एकच धाव दिली आणि 2 गडी गारद केले. अजय केरेकर आणि 2 महत्वपूर्ण कॅचेस ज्या खेळाडूने पकडलेले आहेत. अजय केरेकर ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. त्याचबरोबर योगेश शेडगे यांनी हर्ष बादापूर यांची महत्वाची विकेट मिळाली आणि तिथूनच मॅच रंगात आली. त्याचमुळे योगेश शेडगे यांच्यासाठी 200 रुपयांचं प्राइज झालंय. एके इंटरप्राइजेस संघ मालक विशाल दादा पवार यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं प्राइज आलंय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अजय केरेकर आपण या. त्यांनी मात्र ऑलराऊंडर खेळ साकारलाय. कॅचेस देखील पकडला, बॉलिंग बॅटिंग चांगली केली वेदांत स्पोर्ट्ससाठी आणि वेदांत स्पोर्ट्सला पहिला विजय मिळवून दिलाय. वेदांत स्पोर्ट्सचा सर्वाधिक महागडा खेळा ऑक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. सांडवली गावचा अजय केरेकर आणि त्यालाच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन जांभूळमोरे ग्रामविकास मंडळाचे सेक्रेटरी वेदांत प्रतीक इलेव्हनचे संघ मालक ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केले अंकुशजी शेलार साहेब आणि त्याचबरोबर कासानी गावचे सामाजिक कार्यकर्ते रविदादा बादापुरे यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अजय केरेकर यांना बहाल करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी आज मात्र या प्रीमियर लीग मध्ये विविध पारितोषिक आहेत. घड्याळ सौजन्य लाभलेला आहे. स्वप्ननगरी लॉजिंग अँड बोर्डिंगचे सर्व त्याचबरोबर शिवसेना नवी मुंबई शहर प्रमुख विजयदादा माने साहेब त्याचबरोबर गॉगल सौजन्य लाभलेला आहे. सांबरवाडी गावचे उपसरपंच विनोददादा भनगे साहेब आणि ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेला आहे अर्थातच अमोलदादा तरडे साहेब यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी अजय केरेकर यांना आपण देऊया. अंकुजी शेलार साहेब त्याचबरोबर रविदादा बादापुरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. वेल प्लेड अजय केरेकर, खूप चांगला खेळ तुम्ही केला. पुढील मॅचसाठी देखील तुम्ही अशाच प्रकारची खेळी साकारावी. अजय केरेकर, खरं तर जिथे हर्ष बादापूर यांची कॅच तू पकडलीस आणि तिथूनच मात्र मॅच रंगात आली. कॅच ती महत्वाची होती, कॅच तू पकडलीस. खरं तर सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये पहिलाच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुला दिला जातोय. आज विविध पारितोषिक आहेत, भिंतीवरचं घड्याळ आहे, गॉगल्स आहेत, ट्रॉफी आहे. कशा प्रकारच्या भावना आहेत? आनंद होतोय, खूप छान पण वाटतंय आणि टीमनं पण सपोर्ट केला तेवढाच, त्यामुळे गेम चांगला झाला. थँक्यू सो मच. पुढील मॅचसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. वेदांत स्पोर्ट्सला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आता मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2 एका बाजूला 80 का 11 त्यांच्या विरुद्ध युनिक फायटर्स या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाजामध्ये आपण करूया फेरबदल. रायगडचा एक गोड आवाज, मालदेवचा एक सुप्रसिद्ध आवाज. सातारा जिल्ह्यामध्ये मी म्हणेन अनेक असोसिएशन आहेत, त्या असोसिएशन मध्ये एक सुप्रसिद्ध आवाज म्हणून ज्यांचा ओळखला जातो एक विनोदी समालोचक आदरणीय श्री उमेशजी सावंत सर यांच्या वाणीतून ऐकूया पुढील मॅचची कहाणी. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा युनिक लाईव्ह युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून सातारा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.